नमस्कार. मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्राचे प्रश्न अद्याप शिल्लक आहेत. या राज्यातले प्रश्न कधीच संपणारे नाहीत. पण तरीही देशात अशा काही घडामोडी मधल्या काळात उद्धवजी घडल्या, त्यावर तुमचं मत आणि तुमचं भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे. खास करून पहलगाव म्हणजे आमच्या 26 माता भगिनींचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं, पुसलं गेलं, एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला, देशात हाहाकार माजला. या भयंकर हल्ल्याकडे जेव्हा हा हल्ला झाला, तुम्हाला कळलं की इतका भयंकर हल्ला झाला, त्यात महाराष्ट्रातल्या अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं. या हल्ल्याकडे आपण कसं पाहता? मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला याचं कारण असं की काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे असं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि ती व्हायलाच पाहिजे, कारण काश्मीर हा आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच त्याला 370 कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. पर्यटन पुन्हा तिथे सुरू झालं होतं. पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच, कारण आपण सर्व काही आलबेल आहे असे एखाद्या कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करू शकत नाही. या हल्ल्याची जबाबदारी अतिरेकी म्हणून नाही, पण जो काही गलथानपणा किंवा गाफीलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली? कोणीच घेतली नाही. सैन्याने नंतर जी काय कारवाई केली त्या सैन्याच्या शौर्याला सलाम, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु जे पर्यटक तिकडे गेले होते, एक बिनधास्तपणाने गेले होते की आपलं काश्मीर आता आपल्याकडे परत आपण तिकडे जाऊ शकतो, एक आनंदाचे सुखाचे क्षण आपल्या कुटुंबियांसोबत ते समावेश तिकडे घालवू शकतो, नाही तर दुसरा आनंद तरी काय आहे आयुष्यामध्ये. असे लोक जे तिकडे गेले होते पर्यटक, आणि त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय, अगदी सगळ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं होतं. अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणायचं कुंकू पुसली गेली. ह्याला जबाबदार कोण? एक तर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे, इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे? आणि आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही. सापडणं सोडच, थांगपत्ता नाही आहे. पहिली चित्र प्रकाशित केली गेली, त्याच्यानंतर ती म्हणतात की ती चित्र बरोबर नाही, ती आले, आपल्या लोकांना आपल्या डोळ्यादेखत गोळ्या घालून निघून गेले. अरे गेले कुठे ते लोक? हे सरकारचं अपयश आहे मानता आपण? मोठं अपयश आहे, कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना. नाही तर आजपर्यंत असं तिकडे जायला काश्मीरमध्ये लोक घाबरतच होती, कारण कधी काय होईल सांगता येत नव्हतं. तर शेवटी सरकारने एक सांगितलं की आता पुन्हा काश्मीरमध्ये असं झालेलं आहे, आताचं काश्मीर वेगळं आहे, आताचं हिंदुस्थान वेगळं आहे, आताचं सरकार वेगळं आहे. त्याच्यानंतर जर का असं केलं तर आम्ही कसे त्या घुसून त्याच्यात मारू. ते सैन्य काम करतं आपलं, त्यांच्या शौर्याची त्याचं श्रेय तुम्ही नका घेऊ. मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं, मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झालं, 40 जवानांची त्यावेळेला सुद्धा सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्यावरती काही कोणी बोलायला तयार नाही, पण सत्यपाल मलिकांवरती आरोपपत्र किंवा त्यांनाच गुन्हेगार. मोदींच्या काळामध्ये पहलगाम झालं. सातत्यानं काश्मीरमध्ये अशा प्रकारचं रक्त सांडलं जात आहे आणि आपल्याकडून फक्त राजकीय कारवाया होतात निवडणुकीसाठी म्हणून. तसंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर आजही त्याचा राजकीय प्रचार सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिलाय, हो, पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीनदोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबरडं मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती. अशा सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या. मग आता काय? आणि म्हणजे एक तर क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय, पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय. जसं त्यावेळेला इंदिराजींनी बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला, तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले. म्हणजे कराचीवरती हल्ला झाला, रावळपिंडीवर झाला, लाहोरवरती झाला. ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकच आहे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवतोय. असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत. सैन्य तर पराक्रमाची शर्थ करून घुसलं होतं आणि आजही आपले सैन्य हे भीमपराक्रमी आहे. मग त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही.
ते बरोबर आहे, पण आपले पण त्यांना थांबवलं का गेलं मग? आपले प्रधानमंत्री सुद्धा शूर आहेत, त्यांची 56 इंचाची छाती आहे असं ते म्हणतात, नेहमी त्यांचे भक्त म्हणतात. नाही, आता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगतायत की मी युद्ध थांबवलं, मी युद्ध आतापर्यंत थांबवलं, त्यांनी 27 वेळा सांगितलं. मी युद्ध थांबवलं. मग नेमकं काय? आणि त्यांनी जर सांगितलं असेल तर आत्तापर्यंत म्हणजे आपले आत्ताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणाल तसं हजारो वर्ष नाही, पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय. काश्मीरचा धुमसतोय, पाकिस्तानचा धुमसतोय. पाकिस्तान आपल्याकडे अतिरेकी पाठवत आहेत. त्यांनी पेहलगाममध्ये हल्ला करवला, तरी देखील आता तुम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा खेळ खेळणारा ते झाला. म्हणजे इकडे लोकांच्या जीवाशी खेळवतोय, सैनिकांच्या जीवाशी खेळवतोय, आणि तुम्ही मात्र तुमची ती काय डिप्लोमसी वगैरे करताय तिकडे खेळ करून खेळताय. म्हणजे नेमकं तुमचं काय? दुबईत जाऊन तुम्ही पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट मॅच एन्जॉय करतायत तुमची मुलं. इकडे जवान मरत आहेत, तिकडे शेतकऱ्यांची मुलं जवान बनून जात आहेत, किंवा जे आपले नागरिक आहेत ते तिकडे त्यांचीच मुलं ती जात आहेत. आपल्याच समाजातली मुलं आहेत ती, त्यांच्या जीवाशी खेळतोय आणि तिकडे मस्तपैकी दुबईत जाऊन क्रिकेट मॅच तिकडे एन्जॉय करतात. आपण एक पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं. याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय. दुसरं त्याचा अर्थ कसा होतो, काय होतो? कारण एका स्वतंत्र भारताला, ज्याचे 140 कोटी लोकसंख्या आहे, इतका महान देश, मोठा देश, तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवायला सांगतो. आणि ते सरळ सांगतात की व्यापारामुळे, व्यापारासाठी. हा व्यापार कोणासाठी आहे? म्हणजे कोणाचा व्यापार करताय, कसला व्यापार करताय? देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे असं आपल्याला यांना वाटतंय, या सत्ताधाऱ्यांना. पण त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे, सत्तेचा व्यापार केलेला आहे, आता देशाचाही व्यापार करताय. म्हणजे किंवा व्यापारासमोर यांना देश गौण वाटतोय. या नेतृत्वाला तुम्ही काय म्हणाल? या कचकव आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, मरे आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला, त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे, भाजपला गृहमंत्री आहे, भाजपला संरक्षण मंत्री आहे, पण देशाला पंतप्रधान नाहीये, देशाला गृहमंत्री नाहीये, देशाला संरक्षण मंत्री नाहीये. पण आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे. आता त्यांच्यावरती 75ची शाल भागवतजींनी घातलेली आहे. हो, कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला 75 वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मग ते मुरली मनोहर जोशी असतील किंवा जसवंत सिंग होते, बोले तैसा चाले आहे, अडवाणी होते, वाकडी यांची पावले, हे कळेल आता. कारण मोहनराव भागवत हे त्या सगळ्यांचे प्रमुख आहेत या सगळ्या भाजप. ते पण 75 वर्षाचे ते स्वतः निवृत्त होण्याच्या विचारामध्ये आहेत. त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. अशा वेळेला पंतप्रधान मोदींनी त्यांचा जो शब्द आहे 75 वर्षांनंतर निवृत्त होण्याचा, तो ते पाळतील असं वाटतं का? म्हणून मी म्हटलं ना, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले का वाकडी पडती पावले हे आता कळेल. मग मोदी आणि कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील. बरं, पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार? हो, म्हणजे जसा पंडित नेहरूंनंतर एक प्रश्न होता, आफ्टर नेहरू हू, किंवा आफ्टर इंदिरा हू, तसा आफ्टर मोदी हू. तो त्यांचा प्रश्न विषय, देश आहे. हो, पण तो त्यांचा, आता त्याने तो अंतर्गत विषय केला, देश आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल. जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील. ते बिना उत्तराचं नाही बोलणार. असू शकेल. पण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तुमच्या समोर असं काय विजन आहे का की आफ्टर मोदी? बघा, मला काय वाटतं की ठीक आहे, शेवटी आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो, ज्याच्याकडे बहुमत असतं, त्याचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनतो. ही लोकशाही आहे. आणि तो एकदा पंतप्रधान झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये, तो देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाला पाहिजे. आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे की बहुमत मिळाल्यानंतर तो नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो, पण तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो. हे गैर आहे. तुम्ही देशाचे पालक आहात, तुम्ही राज्याचे पालक आहात, तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर सर्वांशी समानतेने वागेन ही शपथ आहे. मी पण मुख्यमंत्री म्हणून घेतली आहे आणि मला असं वाटतं मी तसा वागण्याचा प्रयत्न केला. वागलो की नाही तुम्ही सांगायचं. पण कोणत्याही माझ्या पक्षाचा मी प्रचार करायचा असेल तर त्या आत्ताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेल. पण आपण हे कुठेतरी ह्या पायंड्यात तोडला पाहिजे. जसं लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष, कारण मनोहर जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते,
हं. आणि मला असं वाटतं दत्ताजी नलावडे सुद्धा, जर मी बरोबर आठवत असेल तर ते पक्षाच्या कार्यक्रमाला तसे येऊन भाषणं करत, हां पक्षाकडनं काही प्रशिक्षण शिबिर ठेवलं तर ते यायचे की लोकप्रतिनिधींनी कसं बोलायला पाहिजे, कायदे कानून कसे असतात, सभागृहात कसं वागलं पाहिजे. परंतु मनोहर जोशी पक्षाच्या जाहीर सभा असेल, ते लोकसभा अध्यक्ष झाल्यावर इथे येत नव्हते. पण हे पथ्य मुख्यमंत्री आपण असताना पाळलं. असतील, पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे. आपण पाळलंय, पण आताचे राज्यकर्ते पाळायला तयार नाहीत. नाही, आता तर सरळ एकतर्फी सगळं चाललेलं आहे. हो. अजूनही डिस्क्वालिफिकेशनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने हाताळले जातात बघा. म्हणजे ते शेड्यूल 10 वगैरे जे आहे त्याचं कसं वातात लावलेली आहे.